बोला गणपती बाप्पा मोरया. आणि आपण चला जाऊया आपला आता गाव बघूया वाईज. शॉर्टकट मारताय इथून खाली आमच्या गावी जायला रस्ता आहे, तर मला इथून शॉर्टकट मारायचे. चला जवळ लावून जाऊ बघूया आपला गाव. किती भारी वाटते ना एकदम. शेती वगैरे लोक कामं करत आहेत शेतात. अजून 7 वाजले तरी लोक शेतात आहेत. इकडून शेती अशी चालू झाली आहे पूर्ण खालपर्यंत. तेव्हा तिकडे पुढे पण आहे. काय बोलतोय कंपनी. गणपती बाप्पा मोरया. काय दमलो. कल्बाना मोके बिके मारून झाले. आता त्यांना लावायचा नेट. जाम हालत खराब. हे असे मोके मारलेत 4-4-4-4. हे असे मोके. हे दुसऱ्या कल्बाला रानातनं मोके आणायचे. जाम दिमाग खराब ह्या पावसातून. काय सांगू तुम्हाला. हा एवढा असा गच्च रान. बघा कसा रान आहे गच्च गच्च. आणि ह्या रानातनं म्हणजे अशी मोकळं आणायचं म्हणजे लई भारी काम. हे बघा असे हे बारीक बारीक इकडे मारतात. काही काही ठिकाणी जाळी जाळी मारतात. आता ह्यानं लावतो सर्वांना नेट सीधा थेट. कलब आपली आहेत. पालवी वगैरे फुटत आहे. त्यांच्या बुंदाशी थोडा खत टाकला आहे. पावसाचं ठिकाण आहे. खत म्हणजे आपला हा झाडांना पालवी येण्यासाठी खत वापरलेला आहे. तो टाकलेला आहे. आपला युरिया बिरिया खत नाही. तो डेंजर खत आहे. तो पाऊस असला तरच टाकायचा, नाही तर युरिया खत पाऊस नसताना टाकायचं नाही. जर पाऊस असला ना तरच टाकायचा. बघा कसा रान. ह्या रानातनं असे जाऊन मोके आणलेत. हा एक छोटू इथे लावला आहे. हा डब्यातला आहे. त्यानं सीधा नेट लावायचं आहे. नेट या थेट. बघा कसा घनघणीत झणझणीत रान आहे. वाघाला का मुंगीला शिरायला जागा नाही असा रान झालाय. चला मग जाऊया नेट लावाया. इकडे पण अशा सर्व एलीबिली होत्या. काढून टाकल्यावर वाई जरा चकाचक केल्यावर. इकडे खाली तर एकदम जंगल झालं आहे. पाय ठेवायला जागा नाही असा रान झालं आहे. तरी पण जातो मी. काय घाबरायचं. काय बोलतो एकदा. बोला गणपती बाप्पा मोरया.
कलम आहे, मस्त भारी आहे एकदम. काय सारा हिरवा हिरवा दिसत आहे. चला मग आपण आता नेट लावायची सुरुवात करायची आहे आपल्याला. तुम्ही काय येणार नाही, सगळं काम मलाच करायला लागेल. माझ्यातनं मलाच करायला लागेल ना, थोडी काही सर्वांना बोलून चालणार आहे. हा, हिला पावसाचा ठिकाणा नाही, कुठे गेला काय माहिती नाही फसवून. मला बोलला होता तू गावी जा, मी येऊन पाटणं. फसवलं. अशी कल्पना मस्त दगडी लावायच्या वाटली गोल गोल. दिसतंय ना बरोबर. अशी भराव करायची, यांना भराव करायची बाकी अजून. हा बघा कसा एकदम गोल करायचा, कसा गोल. काय दिसतंय की नाही मलाच नाही दिसत, तुम्हाला काय दिसणार आहे कॅमेऱ्यात. अजून भराव करायची आहे. पाऊस दिवस असला मुंबईला तर पाठवा, कुठं पण असलं तरी पाठवा पावसाला इकडं. सांगा साखरीला जा, ते बिचारा विकास उन्हामध्ये कलबा लावत आहे, त्याच्यावरती काहीतरी दया माया कर. येऊन द्या त्याला 2 थेंब. येतं कधी जेव्हा मी राहत नसून तेव्हा लगेच येतं ना, पटकन निघून जात. मजा नाही त्या पावसाला. चला मग आता जातो थेट आणि लावतो नेट. बोला गणपती बाप्पा मोरया. नेट बांधून झालं आहे, 4-5 कल्पना, अजून बाकीच्या कल्पना बांधायचं आहे. अशा प्रकारे नेट बांधलं आहे. असा पातळ नेट घ्यायचं म्हणजे कल्पना हवा पास होऊ शकतो. जास्त घट नेट घेतलात तर कल्पना हवा लागणार नाही. असा पातळ नेट घेतलात ना तर कल्पना हवा लागते चांगली. तुम्ही पण असे पातळच नेट घ्या, 2 पैसे कमी लागतील. असे वाकडे तिकडे मारलेत. काय टाईम कमी आहे, पावसाचं ठिकाणं नाही. इकडे आमच्या काकांचं आहे, रान जाम झालं येली छान, पण रान झालं येली झालं जाम. येली जाम झाल्यात. वरती मिळालाय पण बुंदाशी मस्त फुटलाय बघा, जबरदस्त. ही आमच्या काकांची आणि काकीची मेहनत. जास्त काकीने मेहनत केलं नाही असं रान तोडायला. किती जाली होत्या मोठ्या मोठ्या. बिचारी रात्री दिवसाची रात्र करायची. एवढा सगळं तोडून टाकलं तीन एकटीन. लय मेहनत घेतली, जाम मेहनत घेतली आमच्या काकीने. कलवा मस्त आली एकदम.
5 कलबांना नेट लावून झाला आहे. अजून भरपूर आहेत. अजून 11 कलबांना नेट लावायचं आहे. कधी होतील? दिवस संपत आला, आपलं वेळ आला, टाईम आला, तरी पण काम काय संपत नाही भाऊ. आणि ऊन काय जात नाही आणि पाऊस काय पडत नाही. आता खरोखर मला वाटतं मी मे महिन्यात आलं आहे कलबं लावायला. बघू रविवारपर्यंत पाऊस पडला तर पावसाची घेऊ मजा. तर बोला गणपती बाप्पा मोरया. आपली सुट्टी संपली. आठवडा गेला कसा काय समजत नाही. आपलं काम बिम झालं सगळा रेडी. कलबं लावली, मोके आणले, मोके लावले, नेट लावला. बघूया कसा नेट लावला आहे दाखवतो तुम्हाला आता मी. असं दिसतंय तो नेट, त्याच्यामध्ये कलबं. असा पातळ नेट घ्यायचा म्हणजे कलबांना हवा वगैरे लागतं चांगली. जास्त घट नेट घेतला ना तर हवा नाही लागत कलबांना. कलबांना जरा हवा पण लागली पाहिजे. कलम अशा प्रकारे लावलेत नेट. जाम दमलो. मोका आणा, खड्ड मारा, कलबा आणा, खाणं. परत हा नेट लावा. कल्पना मस्त पालवी फुटली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. आमचा जुना कलम आगीमध्ये साप गेला होता, पण चांगला जीव धरलं त्यान. ह्या कलबाला 5 दिवस झाले, लगेच जीव धरलं. चांगली पालवी फुटते, बघायला भेटते पालवी. मस्त पालवी फुटली, त्याला डेऱ्या फुटतात चांगल्या. मस्त अशी. आता कधी परत येणं होईल काय माहिती नाही. गणपती झाल्याच्या नंतर दिवाळीमध्ये कलबं बघायला यायला लागेल परत, कसे झालेत कसे नाही. आपण आगीमध्ये साप गेला होता, आता बुंदापासून फुटतंय. चांगला होऊन दे रे भाऊ. ही आपली खुटी आहे, इथं मस्त झालं आहे. हा आंब्याच्या फांदी मारायला लागतील. जबरदस्त झाली ही खुटी. तिथली खुटी एक मेली आगीमध्ये, साप होरपटली. आपण जुना कलम आहे. अशा आपल्या जागा जमिनी असतील, थोडं थोडं करून असा रान साफ करायचा आणि दरवर्षी 2-4 कलमं लावून आपला स्वतःचा कंपाऊंड बनवायचा. इतरांना जागा विकण्यापेक्षा काहीतरी आपला स्वतःचा करा. ते एक छोटू आहे. अलबॅग आपल्याला भेटल्या नाही. मस्त
झाली तर मस्त होतील कल्पा. इथे एक अलबी झाली होऊन गेली पण ते पानारली. अशा नको आपल्याला कलं पाहिजे चांगले. असं वाटतं कल्पना लवकर डेऱ्या फुटतील. मस्त पालवी फुटते कवली कवली. पहिली काय लोक डोंगर करायची सर्व करायचे त्याच्यामुळं तेव्हा त्या जमिनी अशा ढिल्या राहायच्या. आता कोण काय रान नाही तोडत नाही डोंगर करत नाही काय नाही त्याच्यामुळे अलब्या कुठं पळाल्या. कलम कसा झालाय अजून होल मस्त. चांगला होऊ द्या तुमच्या आशीर्वादाने. जुनी खुटी आहे जुनी खुटी. असे मारलेत नेट लावलीच कलब थेट. बोला गणपती बाप्पा मोरया. मी पण गणपती बाप्पाची टी शर्ट घालून आले. श्री लंबोदर मस्त बाप्पाची टी शर्ट घालून आले. आज बाप्पा आपला मन प्रसन्न करून देणार. कारण आज पाऊस पण आहे झाडांना पाणी पाहिजे. हे बघ हा पण जुना आहे. आपण आगीमध्ये गेला होता पण आता त्यांनी जीव चांगला धरला नाही. बाबा मोठा हो लवकर 10-12 आंबे दे. पालवी का एकदम मस्त फुटले. इथे एक लावलाय छोटूसा बाबू. टवटवी झाली एकदम कलबा. कलबा घ्यायची तशी फांद्या बिंद्या फुटलेल्या घ्यायच्या नाही सरळ कलबा नाही घ्यायची. हा काय मस्त झाला होता कलम. तो पण बिचारा आगीमध्ये गेला होता पण त्यानं आमची साथ सोडलं नाही. वाटला होता प्राण सोडल पण आला जिवंत आमच्यासाठी. दिल पुढच्या वर्षी चांगला आंब. इकडे कंपाऊंड झालं ना तर घरी जायचं मन होत नाही अजिबात. असं वाटतं इथंच राहावा इथेच काय पण करावा इथेच सगळा जेवावा इथेच काय म्हणजे घरबीर बांधून इथेच राहावा. इतकी मजा येतं रानामध्ये. इथे खाय छोटूसा बाबू मस्त झालायचं पण रात्री पाऊस पण चांगला पडला अजून पडल. ते खाय कलबाची बाग खाली रान भरपूर तरी पण जायचं आपल्याला रानात ना. त्या कलब झाली ना पुढच्या वर्षी चांगला नेट लावायला लागेल. कधी बुंदावसनं पोट्टा येईल. अशा प्रकारे लावायचे नेट. मस्त झालं कलम. एक नंबर झालं कलम मस्त बघा. असा वरपर्यंत लावायचा म्हणजे गुरांचा गुरांनी वरून तोंड घेतलं तर त्यांचं तोंड नाही पतला पाहिजे. तिला पण लवकरच डेऱ्या फुटतील. मस्त मस्त.
एवढे नेट लावले, खड्डे मारले, काय काय केले काय सांगू, लय तमाशा. चला आता जातो घरी. मी परत येईन काय माहिती, पण येईन लवकरच क्लब बघायला. चला बाय. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा बघा आपल्या दिलामध्ये आहे.